हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा जो व्ह्यू आहे तो सकाळी 8च्या आधीचा आहे, जेव्हा मी ज्यूस पीत होती मॉर्निंगचा. आणि तेव्हासुद्धा प्रचंड ऊन होतं. 10-10:30च्या दरम्यान आम्ही नाश्ता केलेला आणि त्यानंतर माझी बेसिक जी घरची कामं आहेत ती आवरली. आणि हा जो टेबल आहे तो मी आज क्लीन करणार आहे, कारण भरपूर मेसी झाला आणि मी घरातून थोडंफार काम चालू केलं आहे. तर त्यासाठी मला हा टेबल क्लीन हवा आहे आणि मला 2-3 व्हिडिओसुद्धा शूट करायचे आहेत. तर त्यासाठी मी ही ट्रायपॉडसुद्धा बाहेरच ठेवला आहे. आणि जी घरची बेसिक कामं असतात ती झाल्याच्या नंतर मी जी 2-3 दिवसाआड गॅलरी साफ करून घेते, सो तीसुद्धा करून घेतली. 2 छान फुलं आलेली, तर मिहिराने ती देवाला वाहिली. पूजा माझी सकाळीच झाली होती. मोठा कोबी आणलेला राहुलनी, चांगला खूप छान होता आणि असा शेतातला होता. त्यामुळे मग त्याची छानपैकी आज मी येल्लो कलरची भाजी बनवणार होती, जी राहुलला आणि मला खूप आवडते. मिहिराने नाही खाल्ली भाजी, कारण तिला फळभाज्या जास्त करून नाहीच आवडत. त्यानंतर मी थोडेफार कोबी उरलेला तर त्याचे मंचुरियन केले आणि चपातीसुद्धा केली. डाळ भात आज आम्ही स्किप केला. आणि त्यानंतर दुपारी आम्ही सेमीफायनल बघणार होतो, कारण हा व्लॉग मी आज पोस्ट करते, कारण मला काल अजिबात वेळ नव्हता पोस्ट करण्यासाठी. आणि हा सेमीफायनलच्या दिवशीचा व्लॉग आहे. तांदूळ मी माझ्याकडे रेशनिंगचे तांदूळ होते, माझ्या सासूबाईंनी दिलेले, तर ते मी आंबोळीसाठी भिजत घातलेले दुसऱ्या दिवसाला. आणि ह्याची जर तुम्ही भजी करत नसाल तर ह्याची भजी करून बघा, मुगाच्या डाळीच्या चिलटींची. संध्याकाळी मॅच बघून झाल्यावर आम्ही असंच ऑइल रिफिल करत होतो, तर मिहिरा मला हेल्प करत होती. आणि मग आम्ही गेलेलो हॉटेलमध्ये जेवायला, कारण आमचे जे समोरचे काका आहेत त्यांचा बड्डे होता. आम्ही असं काही प्लॅन नव्हतं केलेलं, पण आम्ही तिकडे जाऊन, राजस्थानी ढाबा होता त्यामुळे आम्ही दाल बाटीसुद्धा खाल्ली आणि खूप छान होती. जर तुम्ही टिटवाळा साईडला आलात तर त्या रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा. मी त्याचा ॲड्रेस कॅप्शनमध्ये टाकते. आजचा दिवस तरी आमचा खूप छान आणि स्वीट गेला. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.